कॉफी. देवांश, काही काम करतोयस का? फार काही नाही, रेग्युलर मेल्स पाठवत होतो, काही चेक करत होतो. दॅट्स इट. थोड्या वेळ बाजूला बसशील? देवांश, बाकी जगात कोणीही माझ्याशी कसंही वागलं ना तरी मला फरक पडत नाही. माझ्या लेखी कोणी इतकं महत्वाचंच नाहीये. पण तू माझ्याशी जे वागलास त्यामुळे खूप हर्ट झाले मी. अख्खं जग जरी माझ्या विरोधात गेलं ना तरी मला काही वाटणार नाही. पण तू मला दूर केलास याचं खूप दुःख आहे मला. आई, भैरवी मॅडम ना गार्डन मध्ये गेल्यात. मग कॉफी दिलीस ना ताईंना? मी नाही दिली. मी देवांशनं पाठवलं कॉफी द्यायला. देवाला पाठवलंस? बरं झालं बाई, त्या निमित्ताने दोघांचं बोलणं तरी होईल. कुठल्याही नात्यातला गैरसमज लवकरात लवकर दूर व्हायला हवा, नाहीतर मग नात्यात कायमचा दुरावा येऊ शकतो. आई, नाही, असं काही होणार नाहीये. आपण त्यासाठीच प्रयत्न करतोय ना. आत्ताच ठरलं होतं ना आपलं त्या दोघांना एकत्र आणायचंय म्हणून. तुम्ही काळजी नका करू, सगळं काही व्यवस्थित होईल. बरे, तू म्हणतेस तसंच होऊ दे. देवी आई, तुझ्या कृपेने सगळं लवकरात लवकर नीट कर. माझ्या घरात परत एकदा आनंद नांदू दे. हे रोप नवीन आहे का? याआधी बागेत हे रोप कधी लावलेलं पाहिलं मी म्हणून. सैननी लावलंय. सैनना फार आवडतात ना प्लांट्स. रिअली? त्यांना ऍक्च्युली ऑल ओव्हर गार्डनिंग करायलाच खूप आवडतं. त्यांनी आता एक नवीन गोष्ट सुरू केली आहे. आपल्या किचन मधला जो वेस्ट आहे ना ते इथे बाय कंपोस्ट करतात. त्या कमाल आयडिया आहे ना. खूपच अमेझिंग. आणखी पण काही चेंजेस करायचे आहेत त्यांना. हो करते. काय करून ठेवलंय या सईने माझ्या मुलाचं? ज्याच्या तोंडी बिझनेस, नवीन डील्स, व्हेंचर हे असे शब्द असायचे, ज्याच्या डोक्यात कामाशिवाय दुसरा विषय नसायचा, त्याला गार्डनिंगचं कौतुक वाटतंय. ओ कम ऑन. त्या मिडल क्लास मुलीच्या नादाला लागल्यामुळे देवांशमध्ये हा असा बदल झालाय. नाही, हे सगळं वेळीच कंट्रोल करायला हवं, नाहीतर पुढे देवांशमध्ये जे बदल होतील ते मला बघवणार नाही आणि सहन तर त्याहून होणार नाही. खरं तर मला बोलायचं आहे तुझ्याशी खूप. बोल ना. सी आपल्यात जे काही झालं, मी तुला जे काही बोललो सगळंच, त्या सगळ्याचं ना सगळ्याचं. देवांश, मॅडम जेवण तयार आहे, जेवायला या. आलोच. देवांश, तू काही सांगत होतास? जेवण करून बोलूयात. ओके चल. आले. ही मुलगी नेहमी आमच्या मध्ये येते. क्या बात है. काय घमघमाट सुटलंय जेवणाच्या घरात. अरे ताई इतक्या दिवसांनी आल्यात घरी म्हणून सगळं अगदी सागर संगीत केलं. नाईस नाईस नाईस.
अरे हा तू बस. नाही दादा तू बस, मी बसेन इथे. नक्की. हो ओके. आणि काय ओमी कुठे आहे? तो नाही येते का जेवायला? अरे दादा बघ ना, हल्ली ना खूप वियर्ड वागायला लागलाय ओमी. मला म्हणाला की माझा मूड नाहीये. आता मूड कोणाचा नसतो जेवायचा. अगं असू दे, येईल तो थोड्या वेळाने. तुम्ही जेवा बरं, चला. पण हे सगळं ना खूप कलरफुल आणि मस्त दिसतंय. काय हो, हे सगळं बघूनच तोंडाला पाणी सुटलंय माझ्या. रिया, तुझ्या आवडीची खीर पण केली आहे. क्या बात आहे, नाईस. रिअली? वाव वहिनी, थँक्यू थँक्यू थँक्यू. आणि हो, आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू सो मच. दादा चालेल ना तुला मी वहिनीला आय लव्ह यू म्हटलेलं? नाही तर तुझे डायलॉग चोरले म्हणून ओरडशील. नाही नाही चालणार. अरे पुरे करा आता, जेवा, चला. ताई, तुम्ही खूप दिवसांनी आलात ना, म्हणून आज सगळं पारंपरिक केलंय. चव घेऊन बघा ना, आवडते का जेवण? हो. पण वहिनी, इट्स नाईस. तू खूप छान स्वयंपाक केला असेल, पण एवढं हेवी खायची सवय नाहीये मला. हलकं फुलकं काही असेल तर मी, सॅलेड असेल तरी चालेल, मी ते खाईन. नाही ताई, अजिबात नाही. इतकं प्रेमाने केलंय तुमच्यासाठी. तुम्ही थोडस तरी खाऊन बघा ना. काही हरकत. तुला माहितीये का, फिनिश नाही केलं ना तर मम्मा पनिशमेंट देते. आई काय रिया, कमी करते मी थोडं.